गडचिरोली जिल्ह्यात अनेक वसतिगृहात सिलेंडरची कमतरता, चुलीवरती जेवण बनवण्याची वेळ, कमर्शियल सिलेंडरचं वाटप पूर्णपणे बंद. अमरावतीच्या तपोवन संस्थेत सिलेंडर दाखल, TV9 मराठीच्या बातमीची जिल्हा प्रशासनाकडून दखल. कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या तपोवन संस्थेवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली होती. आखाती युद्धाचा धुळ्याच्या भाजीपाला बाजारावरती परिणाम, 1000 ते 1200 रुपयांच्या टोमॅटो कॅरेटला 100 ते 150 रुपयांचा भाव. भाजीपाला विदेशात जात नसल्यामुळे भाव कोसळले, भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात. पुण्यात क्लाउड बस्ट नसून हे प्रशासनाचं अपयश, पुण्यातील परिस्थितीला सत्ताधाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार, आदित्य ठाकरेंची टीका. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान, जवळपास 2,2500 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. 127 गावातील 4500 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. पुढील 2 दिवस पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता. परभणीच्या अनेक भागात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस, पूर्णा रेल्वे स्टेशनमध्ये पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल. पावसानं आंबा, ज्वारी, कांदा यासोबतच इतर पिकांचं नुकसान. आमदार गोपीचंद पडळकरांकडून सांगलीच्या जत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव निधीची मदत करण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 8490 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, जिल्ह्यातील 430 गावांना पावसाचा फटका. वादळी वाऱ्यामुळे मका, केळी आणि ज्वारी आणि फळबागांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतराण परिसरात पाटसरी फुटलेल्या पाटसरीचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान. या घटनेमुळे पाटबंधारे विभागाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात अवकाळीचा हाहाकार, वारा, वादळ, मुसळधार पाऊस आणि गारपिटीनं शेती पिकांचं मोठं नुकसान. ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोंडाईचा तहसीलदार कार्यालयामध्ये मदतीसाठी निवेदन. अवकाळीमुळे मुरबाड तालुक्यातील फळपिकांचं मोठं नुकसान, तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. नांदेड जिल्ह्यात चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी, नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. वाशिम जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान गारांचा पाऊस, केकतुमरा, कारंजा या तालुक्यातील जांब आणि इतर ठिकाणी गारपीट. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. वाशिममध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट, अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ, कांदा, ज्वारी आणि इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता. वाशिममध्ये अवकाळी पावसात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरचं झाड कोसळलं, रहदारी नसल्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. धुळ्याच्या कामगार नगरात अवकाळी पावसानं स्लॅब कोसळला, 2 चिमुकली बचावली. स्लॅब कोसळून 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. धडगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे कैरीचं मोठं नुकसान, कैऱ्या गळून पडल्यामुळे शेतकरी हवालदिल. सातपुड्यातील उमराणी गावात गारपिटीमुळे कैऱ्यांचा खच पडला, आमचूल उद्योगाला मोठा फटका बसणार. दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं मोठं नुकसान, पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहाता आणि नगर तालुक्यात अवकाळीमुळे 18,350 हेक्टर क्षेत्र बाधित, पावसाचा 35,000 शेतकऱ्यांना फटका. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात, आखाती युद्धामुळे जिल्ह्यातील कलिंगड निर्यात थांबली, तर वादळी वाऱ्यामुळे मिरची पिकांचं नुकसान. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान, मस्केवाडीत कांदा, गहू, फळबागांचं नुकसान. वासुंदे, पळशी, वनकुटे, खडकवाडी, पाडळी, आळे, मस्केवाडी, रेनवडी या गावात देखील पावसाचा फटका. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या भीतीनं फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं डाळिंबाच्या बागेवर आच्छादन. बदनापूर तालुक्यातल्या शेलगाव इथे हरी अंभोरे यांचा प्रयोग, 2 लाख रुपयांचा खर्च आल्याचं म्हणणं. सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात लक्ष्मण हाकेंसाठी या महापुरुषांच्या पुतळ्याला विरोध नाही, प्रशासनानं तो योग्य ठिकाणी बसवावा, हाकेंची मागणी. तर आंदोलनस्थळी पोलिसांकडून काही जणांवरती सौम्य लाठीचार्ज. लक्ष्मण हाकेंना दंगली घडवून पैसा कमवायचा आहे, हाके जातीयवाद पसरवतायत. महाराष्ट्रात दंगली घडल्या तर कारणीभूत हाके असतील, यशवंत सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडेंचे हाकेंवरती गंभीर आरोप. अंजन गावातील पुतळ्याच्या वादावरनं गोपीचंद पडळकरांची टीका, जातीवाद आणि राजकारण सुरू असल्याचा पडळकरांचा आरोप. सोलापूरच्या अंजन गावातील पुतळ्याच्या वादावर अखेर तोडगा निघाला. बैठकीत तोडगा निघाल्यानंतर पुजारी फरांडे महाराजांचं आंदोलन मागे. मध्यरात्री पुजारी फरांडेंचं आंदोलन मागे. छत्रपती शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय.
सांगलीच्या राम मंदिर चौकात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा समन्वयानं बाजूला काढला. आयलँडच्या समोरच्या भगव्या ध्वजाखाली बसवला होता पुतळा. मुंब्र्यामध्ये भगवा ही सुरुवात आहे. इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं तसं मुंब्र्याचं मुंब्रा देवी करू. जितुद्दीन सारखे आम्ही रोज नाश्त्यामध्ये खातो. मुंब्र्यातल्या सभेतनं नितेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका. मुंब्र्यात नितेश राणे आणि जैन मुनी निलेश चंद्र यांची सभा संपन्न. जलील यांना सांगतो तुझा बाप नितेश राणे मुंब्र्यात आलाय. निलेश चंद्र यांची टीका. नितेश राणे मुख्यमंत्री बनायला पाहिजेत असंही वक्तव्य. ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही. काही जण पदासाठी, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात. पालघरमधील अमृत महोत्सव कार्यक्रमात गणेश नाईकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जहरी टीका. नवी मुंबईतील पामबेच मार्गावरून सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन. मात्र उड्डाणपुलाची उद्घाटन पत्रिका आणि कोनशिलेवरनं एकनाथ शिंदेंचं नाव डावललं. या विरोधात संतप्त शिवसैनिकांचं निषेध आंदोलन. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. बच्चू कडू विरोधात गुन्हा दाखल झाला. आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप. कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी पुष्टी करत नाही. हत्येचा कट रचणं हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्त देणारे आहोत, कोणाचा जीव घेणारे नाहीत. अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. बच्चू कडूंवरील आरोपांचं प्रकरण फार गंभीर. निवडणुकीत जिंकणं हरणं असतं, पण कुणाला मारण्याचा कट रचणं अयोग्य. बच्चू कडूंवरती दाखल झालेल्या गुन्ह्यावरनं बावनकुळेंची प्रतिक्रिया. सध्याच्या काळात सरकारकडनं दडपशाही सुरू. अशा परिस्थितीत संयम राखणं आवश्यक. विरोधकांना संधी मिळेल असं कोणतेही कृत्य करू नका. गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंची फेसबुकवरती पोस्ट. रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यात 177 कॉल्स झाले. अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा. रुपाली चाकणकरांना अटक करा, दमानियांची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरात यांच्यात तब्बल 17 कॉल्स झाले. सर्वाधिक 21 मिनिटं चर्चा झाली. हे कॉल कशासाठी झाले, दमानियांचा सवाल. तर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स आणि आशिष शेलार यांचा 1 कॉल झाल्याचा दावा. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांचा खरातला 1 कॉल झाल्याचा दमानियांचा दावा. तर सुनील तटकरे आणि खरात यांच्यातही 8 कॉल्स झाल्याचा दावा. दीपक केसरकरांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढेंचे भोंदू अशोक खरातला 189 कॉल्स. अंजली दमानियांचा गंभीर आरोप. दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिटं संभाषण झाल्याचा दमानियांचा आरोप. खरातवरती कुठलेही आरोप नव्हते. तोपर्यंत त्याच्याशी बोलण्यावरती कुठलेही बंधन नव्हतं किंवा निर्बंध नव्हते. केवळ फोनवरती बोलल्यानं सिनियर मंत्र्यांवरती आरोप करणं चुकीचं. दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर. भोंदू खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका. प्रकरणाचा सखोल तपास सुरू. आरोपींना सोडलं जाणार नाही. अंजली दमानियांच्या आरोपांवरती मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. दमानियांचा पुरवठा अधिकारी कोण? मंत्री उदय सामंत यांचा सवाल. दमानिया यांच्याकडे यादी गेली असेल तर चौकशी झाली पाहिजे. उदय सामंत यांची मागणी. एकदा दोनदा फोन झाला किंवा आला तर लगेच कोणी दोषी ठरत नाही. अंजली दमानियांच्या आरोपांवरती प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. आशिष शेलार, चंद्रकांत पाटलांना दोषी ठरवणं योग्य नाही, दरेकरांचं मत. दमानियांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, जयश्री खाडीलकर यांची मागणी. खाडीलकरांचा व्हिडिओ चाकणकरांनी स्टेटसला ठेवला. खाडीलकरांच्या मागणीनंतर चाकणकरांनी मानले आभार. घरात खूप कॅश यायची. वडिलांना सर्व काही माहिती. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातच्या मुलाची कबुली. खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी. आर्थिक व्यवहारासंदर्भात खरात समोरच 3ही संचालकांची एसआयटी चौकशी. खरातचे सावकारीचे अनेक व्यवहार समता आणि जगदंबा या 2 पतसंस्थांच्या माध्यमातून झाल्याचं समोर. सावकारीचं काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावरती करत असल्याचं उघड. पोलिसांचं पतसंस्थांना पत्र. खात्यांची मागवली माहिती. पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाती उघडून या खात्यांवरती भोंदूबाबा खरातचे व्यवहार. समता पतसंस्थेत 57 खातेदारांची 132 अकाउंट्स. प्रत्येक खात्याला अशोक खरात नॉमिनी. 60 कोटींचा व्यवहार झाल्याचं उघड. 8 खाती खरात कुटुंबियांची तर 1 खातं प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलीच्या नावाचं. कल्पना खरात 16 वर्षांपासून माहेरच्या संपर्कात नव्हती. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कल्पना खरातच्या माहेरची माहिती उघड. वडील आणि भावाच्या निधनावेळी देखील कल्पना खरात माहेरी गेली नव्हती. खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार. भोंदू खरातच्या अडचणीत आणखी वाढ. नाशिकमध्ये 12वा गुन्हा दाखल. भोंदू खरातवरती नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू खरातवरती गुन्हा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट पडणार असल्याच्या चर्चा आमदार शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती. गर्जे राष्ट्रवादीच्या इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप. राज्यात आदर्श शाळांसाठी आराखडा बनवण्याचं काम सुरू. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. राज्यातील 405 शासकीय शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार. मुंबईत मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मोठा ब्लॉक. प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी ते दादर दरम्यान लोकल सेवा रात्री 10:30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असणार. पालघरच्या तारापूर एमआयडीसी परिसरात गंभीर प्रदूषणाचा प्रकार उघडकीस. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या गटारांमधून ऍसिडयुक्त सांडपाणी सोडलं जात असल्याचा आरोप. नागरिकांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होण्याची भीती. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 2 शेतीसाठी वापरत असलेलं विद्युत रोहित्र फोडलं. पोलिसांनी गस्त वाढवावी, नागरिकांची मागणी. पुण्याच्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील माळुंग्यामध्ये चोरट्यांचा थेट बँकेच्या एटीएमवरती डल्ला. एटीएम मशीन फोडून अंदाजे 1,50,00,000 रुपयांची रोकड लंपास. सोलापुरात भाडेकरूकडनं वयोवृद्ध घरमालकिणीची हत्या. चांगदेव पाटील असा हत्या करणाऱ्या आरोपी भाडेकरूचं नाव. घरातले दागिने लंपास. सीसीटीव्हीमुळे घटना उघडकीस. अकोल्यात हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश. विदेशी महिलांचं एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. व्हॉट्सअपवरती तरुणींचे फोटो पाठवून ग्राहकांशी सौदे केल्याचा प्रकार. नाशिकमध्ये व्हिडिओ व्हायरल करून खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रारदार व्यावसायिकावरही गुन्हा दाखल. व्यावसायिकाने 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची माहिती. संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात. व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ आढळल्यामुळे प्रकरण उघडकीस. अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगाराची धिंड काढली. कोयत्याचा धाक दाखवून 50,000ची खंडणी मागितल्याचा प्रकार. सराईत आरोपी सरफराज शेख जेरबंद. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळली. वाहनातील 9 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 5 जणांची ओळख पटली. लहान मुलांचा देखील समावेश. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज. धाराशिवच्या येरमाळ्यात महामार्ग जाम. येडेश्वरी देवीचा मुख्य पालखी सोहळा असल्यामुळे येरमाळ्यात 15 लाखांच्या जवळपास भाविक दाखल. पर्यायी वाहतूक न दिल्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त. धाराशिवमध्ये येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेतील मुख्य पालखी सोहळा संपन्न. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांकडून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी. धाराशिव जिल्ह्यातील ज्योतिबाची वाडीमध्ये ज्योतिबा यात्रा उत्सवाला सुरुवात. ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीमध्ये ज्योतिबा भक्तांच्या भक्तीला उधाण. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9A या मार्गावरील पांडुरंगवाडी स्थानकाच्या नामांतरणाच्या मागणीसाठी स्थानिक आक्रमक. शुक्रवारी स्थानकावरती पेडणेकरपाडा गाव असं स्टिकर लावून निषेध नोंदवण्यात आला. मुंबईच्या लालबागमधील मिरची गल्लीतील अतिक्रमणावरती पालिकेची कारवाई. 2 दिवसीय मोहिमेत वाढीव शेड, स्टॉल्स आणि बाहेर ठेवलेला माल जप्त. ससून रुग्णालयात पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया. बाळाच्या श्वसननलिकेतनं काढला दगड. खेळताना गिळलेला दगड बाहेर काढला. नैसर्गिकरित्या दगड बाहेर पडला नसल्यामुळे शस्त्रक्रिया.